तर संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेला मागे टाकत भाजप नंबर 1 पक्ष ठरलाय। संभाजीनगरमध्ये 63 पैकी भाजपला 23, शिवसेनेला 20 जागा मिळाल्या, तर संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 9, राष्ट्रवादीला 4 जागा जिंकता आल्या। संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेच्या सत्तेचा मार्ग आता मोकळा झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय। जनतेने विश्वास ठेवत आम्हाला विजयी केल्याचं अतुल सावे यांनी म्हटलंय। महायुती म्हणून आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असं सावे यांनी म्हटलं। केंद्रामध्ये, राज्यात, जिल्ह्यात महायुती म्हणूनच आम्ही राहू अशी प्रतिक्रिया अतुल सावे यांनी दिली। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच मोठा भाऊ हे सिद्ध झालेला आहे। एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आलेला आहे। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री अतुल सावे आहेत। तुम्हाला स्पष्ट बहुमत संभाजीनगरमध्ये मिळालं आहे। मी सांगितल्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो आणि ह्या निवडणुकीमध्ये जी विकासाची कामं मागच्या 2014 पासून माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झाली त्याच्यावर विश्वास ठेवून जनतेला हे माहिती आहे की ग्रामीण भागाचा पण जसं महापालिकेमध्ये आमच्यावर विश्वास ठेवून महापालिकेत आम्हाला भरघोस मतांनी आमचे 57 नगरसेवक निवडून दिले, त्याच पद्धतीने ग्रामीण भागातही एक विश्वास ठेवून जनतेने आम्हाला आज मोठ्या संख्येने निवडून दिलं। एकंदरीत 27 तुमचे उमेदवार निवडून आलेले आहेत। महायुती सत्ता स्थापन करेल? नाही, आम्ही महायुती म्हणून सरकार स्थापन करू। जिल्हा परिषद अध्यक्ष ठरवून आता हा विषय सगळा आता माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय बावनकुळे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि सुमित्राताई पवार हे सगळे मिळून निर्णय देतील। केंद्रात महायुतीमध्ये आहोत, राज्यात महायुतीमध्ये आहोत आणि शहरातही आम्ही महायुतीत आहोत। त्याच्यामुळे आम्ही जिल्हा परिषदला पण करू, पण यावेळेस नक्कीच विचार करू की ज्या लोकांनी आमच्या विरुद्ध बंड केला होता त्यांच्याबद्दल काय करायचं। आपण पाहिलं हे होते मंत्री अतुलजी सावे यांनी सूचक विधान केलेलं आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।